नमस्कार मंडळी उद्या 23 फेब्रुवारी आणि उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातील आणि त्याचबरोबर त्या योजनेसाठी लागणारा जो काही निधी असेल तो कशा पद्धतीने राबवला जाईल. अर्थातच काय तर नमो शेतकरी सन्मान निधी असेल, त्याच्यासाठी लागणारा निधी असेल, त्याचबरोबर कर्जमाफी असेल, त्याला लागणारा निधी असेल आणि त्याचबरोबर जी काही पीक विमा असेल 2025चा याला लागणारा निधी असेल त्याची तरतूद सुद्धा झाली होती, परंतु अद्याप पीक विम्याचं वाटप झालं नाही. मग एकंदरीत पीक विम्याच्या संदर्भात काय चर्चा होतील, जे काही निधी असेल ते कशा पद्धतीने वाटला जाईल किंवा त्याच्यासाठी लागणारा जो काही तरतूद असेल ती कशा पद्धतीने वित्त विभागाच्या माध्यमातून केली जाईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज जागृत चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. तर मंडळी, ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, शेती पिकाचं जे काही नुकसान झालं त्या आधारे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात आली होती. त्याचबरोबर पेरणीचं अनुदान सुद्धा देण्यात आलं होतं. परंतु जे काही विहिरीचं नुकसान झालं असेल त्याचा निधी काही प्रमाणात वाटप झाला, तर गाळमुक्त शिवार ही जी काही योजना असेल त्याच्यासाठी जर काही लागणारा निधी असेल त्याची एकंदरीत तरतूद केली जाऊ शकते या उन्हाळी अधिवेशनात. आणि एकंदरीत नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो अद्याप वाटप झाला नाही. म्हणजेच काय तर 7वा हप्ता वाटप झाला, परंतु 8व्या हप्त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा वित्त विभागाच्या माध्यमातून अद्याप कोणत्याही प्रकारचा GR काढण्यात आला नाही किंवा लागणारा निधी हा सुद्धा मंजूर करण्यात आलेला नाही. परंतु आता जे काही राज्य सरकारची तिजोरी खाली वगैरे असे सांगितले जाते, त्याच पार्श्वभूमीवर आता नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल आणि 8व्या हप्त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्याची एकंदरीत तरतूद केली जाऊ शकते. परंतु ज्या काही चर्चा होत्या की नमो शेतकरी योजनेत वाढ होणार आहे, त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ ही केली जाऊ शकते, अशा जे काही चर्चा होत्या या विषयावरती सुद्धा चर्चा केली जाऊ शकते किंवा त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल त्याला लागणारा निधी असेल त्याची मात्र तरतूद केली जाईल. कारण तर बरेच दिवस झाले ती योजना सुद्धा रखडलेली आहे आणि त्या योजनेचे 2,000 रुपये अद्याप जमा झाले नाहीत. कारण तर जे काही निधी असेल त्याची तरतूद नाही. म्हणून आता उद्याच्या उन्हाळी अधिवेशनात 23 फेब्रुवारीच्या उन्हाळी अधिवेशनात त्याची तरतूद ही केली जाऊ शकते. आता महत्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा विचारणा केली जात आहे आणि त्याचबरोबर बच्चू कडू असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 6 मार्चपर्यंत जर नाही केली तर आम्ही रस्त्यावरती उतरू अशा पद्धतीचा एक त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. कारण तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवरती अनेक संघटना किंवा शेतकरी सुद्धा त्यांच्या जे काही मागण्या असतील ते मान्य केल्या गेल्या पाहिजेत अशासाठी तरतूद केली जाईल किंवा त्याच्या पद्धतीने मोर्चेही काढले जाऊ शकतात. आणि त्या संदर्भात कर्जमाफीसाठी लागणारा जो काही निधी असेल आणि जे काही आपले समोर येतील शेतकऱ्यांचे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं किती थकीत कर्ज आहे, पुनर्गठन किती आहे आणि त्याचबरोबर रेग्युलर बँकेचं कर्ज भरणारे शेतकरी किती आहेत याची जी काही माहिती असेल ती पोर्टलवरती काही प्रमाणात अपलोड झालेली आहे आणि त्याचा आधार सुद्धा घेतला जाऊ शकते. त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत किंवा किती कोटीचं पॅकेज हे मंजूर केलं जाऊ शकते, त्या संदर्भात सुद्धा उद्या आपल्याला ती माहिती मिळेल किंवा त्याच्या संदर्भात चर्चाही होऊ शकते. आता विरोधी पक्ष तर सध्या राहिला नाही, जे काही निर्णय घेईल ते राज्य सरकार घेईल किंवा भाजप सरकार घेईल. आता विरोधी जर पक्ष असता तर त्याच्यावरती कुठेतरी उठाव झाला असता, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्याच्यावरती चर्चा झाली असती. परंतु आता विरोधी पक्ष यांचं जे काही काम असेल ते त्या विभागाच्या माध्यमातून किंवा बाहेर बसून ते कुठेतरी त्यांचं प्रदर्शन मांडतील. परंतु एकंदरीत जर तसं जर झालं असतं, विरोधी पक्ष जर असता तर शेतकऱ्यांचे प्रश्न काही मार्गी लागले असते. आता नमो शेतकरीचं आपण बघितलं, कर्जमाफीचं सुद्धा बघितलं. कर्जमाफीसाठी लागणारा जे काही निधी असेल त्याची तरतूद केली जाईल. परंतु जे काही सरकार सांगतंय की 30 जूनपर्यंत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाण्याची शक्यता कमी आहे. जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती लांबवण्याची शक्यता दाट आहे. कारण तर शेतकऱ्यांचं घेतलेलं कर्ज, त्याचं पुनर्गठन आणि त्याला लागणारा जो काही निधी असेल आणि कर्जमाफी झाल्यानंतर बरंच बँकेचं कर्ज त्या शेतकऱ्यांना लागणारच आहे पेरणी पाण्यासाठी. म्हणून 6व्या महिन्यापर्यंत किंवा 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जो काही आश्वासन दिलेलं आहे त्याच्या संदर्भात राज्य सरकार
कदाचित 30 जूनपर्यंतच कर्जमाफीचं आश्वासन देऊ शकते किंवा ती पूर्ण करू शकते आणि त्यानंतर बरंच लागणारा जे काही बँकेचं कर्ज असेल त्याच्या संदर्भात सुद्धा जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे उद्याचं, त्याच्यामध्ये जे काही लागणारं परत बँकेचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे त्याच्यासाठी सुद्धा निधी मंजूर केला जाऊ शकतो. आता एकंदरीत पीक विमा 2025चा खरीपचा पीक विमा अद्यापही वाटप झाला नाही. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची जी काही माहिती असेल ती गोळा करण्याचं काम सुरू झालं होतं आणि 15 जानेवारीपर्यंत जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली जाईल किंवा 3 आठवड्यात ती पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल अशा पद्धतीच्या काही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माहिती समोर येत होत्या. परंतु त्या पीक विम्याचं अद्यापही वाटप झालं नाही. आता जे काही लागणारा निधी असेल, राज्य सरकारचा हिस्सा असेल, केंद्र सरकारचा हिस्सा असेल आणि शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा असेल तो पीक विमा कंपनीला ट्रान्सफर करण्याचं काम हे करण्यात आलं होतं. परंतु आता जे काही पीक विमा कंपनीचं आणि शेतकऱ्यांचं जे काही पीक विम्याचं वाटप असेल ते आता केंद्राकडून वाटप केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती आली होती. आणि जी काही माहिती असेल राज्य सरकारच्या माध्यमातून ही केंद्राकडे जाईल आणि केंद्राच्या माध्यमातून त्या पीक विम्याचं हे वाटप केलं जाऊ शकते. आणि त्या संदर्भात जे काही विरोधी पक्ष असतील किंवा भाजप नेते असतील, यामध्ये काही कसं झालं की काही नेते हे विरोधी पक्षात नसताना सुद्धा भाजपमध्ये जरी असतील तरी असे जे काही नेते असतील भाजपचे हे जी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागण्यासाठी विशेषतः त्याच्यावरती चर्चा करतात किंवा एक भाजपला अल्टिमेटम करतात की तुम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा का वाटप केला नाही, अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये मुनगंटीवार असतील यांनी सुद्धा मागच्या वेळेस पीक विमासारखा प्रश्न असेल, कर्जमाफीचा जो काही प्रश्न असेल आणि त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाई असेल त्या संदर्भात उठाव केला होता. आणि अशाच पद्धतीने एकदा भाजपचे काही नेते यामध्ये उठाव करू शकतात आणि त्यानंतर 2025चा खरीपचा पीक विमा हा वाटप केला जाऊ शकतो. आता जी काही रक्कम असेल, ज्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 असे जे काही निधी सांगितली होती आणि ती अधिकची अधिक 50,000पर्यंत पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. परंतु 50,000 नाही, परंतु मिनिमम 10 ते 8,000 रुपयाचा पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग लवकरच केली जाऊ शकते. आता जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या 23 फेब्रुवारीला सुरू होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या विशेष जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल त्याच्या संदर्भात निधी लागणारा ती निधी मंजूर केला जाईल किंवा त्याच्या संदर्भात GR काढला जाईल काही दिवसांनी आणि त्या पैशाचं वितरण हे केलं जाईल. आता लाडक्या बहिणीला सुद्धा परत 2000 जे काही 26 रनिंग सुरू झालेले आहे त्यामध्ये सुद्धा परत 2026ला निधी लागणार आहे लाडक्या बहिणीसाठी वाटप करण्यासाठी. आणि त्या लाडक्या बहिणीचा जो काही निधी असेल ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला जाईल आणि त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल ते सुद्धा मंजूर हा केला जाऊ शकतो. कारण तर 12 महिने म्हणजे 2026 ते 2027 या दरम्यान जेवढी काही निधी लागणार आहे त्याची तरतूद ही या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली जाऊ शकते आणि त्याची जी काही निधीची तरतूद असेल ती केली जाईल. अशा पद्धतीने कर्जमाफीचा प्रश्न असेल, नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही विशेष प्रश्न असेल, नमो शेतकरी सन्मान निधीचा अद्याप पैसे वाटप झाले नाही असा जो काही प्रश्न असेल ती मार्गी लागू शकतो आणि लाडक्या बहिणीचा जो काही निधी असेल ते देखील मंजूर केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या चर्चा होईल आणि नंतर आपण बघूच की शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते आणि शेतकऱ्यांना काय दिले जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.